पाणलोट क्षेत्रात पाण्याची वाढ, धरणं भरली, नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यानं हतनूर धरणाचे 24 तर वाघूर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत। तापी आणि वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। दोन्ही नद्यांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। अजिंठा घाट लेणीच्या वाघूर नदीच्या उगमावर झालेल्या संततधार पावसानं वाकोद, नेरी, तोंडापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र दिसत आहे। वाघूर धरण गेल्या 4-5 दिवसात 80% पोहोचले होते। 2च दिवसात धरण 100% भरल्यानं पहाटेच्या सुमारास वाघूर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत। तसेच नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे आणि जलसंपदा विभागानं दिला आहे। तसेच वांजोडी नदीलाही गेल्या 8 दिवसापासून पूर आला आहे। सर्व पाणी वाघूर नदीपर्यंत जात आहे। तसेच शेळगाव धरणही फुल झाल्यानं दरवाजा उघडण्यात येत आहेत। तरी यावर्षी शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामाला पिण्याच्या पाण्याची समस्या आता दूर होणार आहे। सध्या विहिरीतही पुरेसे पाणी आले आहे, अशी पाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। तसेच गावाच्या आजूबाजूचे केटीवेर बंधारे बंद झाले आहेत। जलसंधारण बंधारे हे सुद्धा तुडुंब भरल्याचे चित्र सध्या दिसत आहे। तरी ऐन पोळ्याच्या दिवशी मोठा नदीला पूर आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे। खानदेश लाईव्ह करिता संतोष शिलोडेसह मी तुषार वाघुर्दे।